विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 जी की अत्यंत जवळ आली आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, 100 गुणांची प्रश्नपत्रिका भाग 6 आपण पाहत आहोत. यामध्ये एकूण 100 प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रो, अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला पाहूया आपल्या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील पहिल्या सेक्शनमधला पहिला प्रश्न, तो म्हणजेच बुद्धिमत्ता या घटकातील पहिला प्रश्न. विद्यार्थी मित्रो, प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून आपल्याला निवडायची आहे. तर ही आकृती आपल्याला व्यवस्थित पाहायची आहे. यातील सर्व ज्या बाबी आहेत त्या उत्तर आकृतीतील जे पर्याय आहेत ती एकच आकृती ह्याच्याशी जुळत असते हे लक्षात घ्या, आणि इतर 3 आकृत्यामध्ये डिफॉल्ट असतो. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 ही आकृती आपल्याला आपल्या प्रश्नातील आकृतीसोबत जुळलेली पाहायला मिळते. तर सर्व बाबी आपण चेक करून घ्याव्यात. व्हिडिओ पॉज करून आपण तंतोतंत आकृती व्यवस्थित चेक करू शकता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की तंतोतंत आकृती याच घटकातून आहे, ज्याला आपण आयडेंटिकल फिगर इमेज असं म्हणतो. तर दिलेली प्रश्न आकृती आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायची आहे. ऑप्शन 3ची आकृती विद्यार्थी मित्रो तंतोतंत जुळते. त्यानंतर ऑप्शन 1 जो आहे विद्यार्थी मित्रो हा विसंगत आहे, कारण आपल्याला माहिती आहे इथे या गोलमध्ये वर्तुळामध्ये रेष आहे, तर इथं वर्तुळात वर्तुळ दिलं आहे, म्हणजे 1 नंबरची आकृती आपलं उत्तर असणारच नाही आहे. त्यानंतर 3 नंबरची आकृती आपलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो. 4 नंबरची जी आकृती आहे तर हिच्यामध्ये रेष जी आहे ती उजव्या बाजूला कललेली आहे, वळालेली आहे, त्यामुळे हेही उत्तर नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर डिफॉल्ट कोणत्या आकृतीमध्ये आहे यावरून उत्तर आपल्याला शोधावायचे असते, काढावायचे असते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तर सहसंबंध या घटकामधून आपल्याला इथे पाहायला मिळते एक चांदणी आहे इथे, जिला बाहेरूनही एक कडा आहे, म्हणजे 2 कडा असलेली चांदणी आणि त्यावरती असलेलं वर्तुळ. तर त्याचं काय झालं विद्यार्थी मित्रो, पुढच्या आकृतीमध्ये वर्तुळाची संख्या दुप्पट झाली, चांदणीला ज्या 2 कडा होत्या त्या 1 कडा निघून गेली, म्हणजे सिंगल कडा झाली. आणि मग येणारी आकृती कोणती असा हा प्रश्न आहे. तर त्या पुढची आकृती त्यांनी दिलेली आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाची पुढची आकृती आहे. तर त्यात काय झालं, डबल कडा असलेलं चौकोन आपल्याला पाहायला मिळतो, जे की आपण स्क्रीन म्हणू शकतो. स्क्रीनसारखा दिसणारा चौकोन आणि खाली चांदणी आपल्याला दिसते. तर विद्यार्थी मित्रो, पहिल्या आकृतीशी आपण ह्याला जर जुळवलं तर आपली येणारी आकृती जी आहे ती ऑप्शन 3ची आकृती येते. इथले जे 2 चौकोन आहेत तो सिंगल चौकोन होईल, जो की इथे दिसतोय, आणि चांदणीची 1 कडा जी आहे ती त्या 2 कडा होतील. विद्यार्थी मित्रो, आकृती 1 सुद्धा यासारखीच आहे, परंतु ते आपलं उत्तर का नाही, तर इथे जे वर्तुळ आहे तेच वर्तुळ आपल्याला इथं दुप्पट झालेलं पाहायला मिळतं. इथं जो चौकोन आहे 2 आहेत, म्हणजे आपल्याला सिंगल इथं काय येणार आहे, चौकोन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, चौकोनात चांदणी येणार नाही, त्यामुळे ऑप्शन 3 जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की आरशातील आकृती या घटकावर आधारित आहे. 3 अक्षरे आपल्याला दिलेली आहेत, ते म्हणजेच कॅपिटल J, Z आणि R. तर हे आपल्याला आरशामध्ये कसे दिसतील, तर विद्यार्थी मित्रो ते ऑप्शन 2 सारखे दिसतील, कारण आपल्याला माहीत आहे आरशातील प्रतिमेमध्ये अक्षरांचा क्रम काय होत असतो, डावीकडून उजवीकडे तो बदलत जातो. जर R उजव्या साईडला असेल तर ते काय होईल, उलटं होईल आणि डाव्या साईडला जाईल. त्यानंतर Z आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो J. तर अशा प्रकारे आपल्याला आकृती बदललेली पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आरशातील आकृती याच घटकामधून आपल्याला प्रश्न आकृती पाहायची आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, उत्तर आकृती शोधायची आहे. तर प्रश्न आकृती विद्यार्थी मित्रो आपल्याला मासा आणि खाली परत एक मासा दिसतोय, म्हणजे 2 मासे दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर ते कसे बदलतील ते आपल्याला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आकृती क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, यामध्ये आपल्याला आकृती जी आहे
तिचं प्रतिबिंब पाहायचं आहे, ते मधलं आरशातलं प्रतिबिंब कसं असेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन पाहिल्यानंतर ऑप्शन 2 ही आपली करेक्ट आकृती ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत. खालील जे 3 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो लगातार येणारे, त्यामध्ये आपल्याला 3 पदे दिली आहेत, त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. तर त्यांचा एक गट तयार होतो. तर गटात बसणारा अजून एक पर्यायातून आपल्याला काय करायचं आहे, तशाच प्रकारचा पद किंवा संज्ञा आपण ज्याला म्हणतो ती शोधायची आहे. तर साखर, मीठ, धुण्याचा सोडा आणि डॅश, 1 तुरटीची पूड, 2 हळदीची पूड, 3 तेल, 4 वाळू. विद्यार्थी मित्रो, हे सर्व जे पदार्थ आहेत ते पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ आहेत. तर विद्यार्थी मित्रो, तुरटीची पूड ही सुद्धा पाण्यात विरघळणारी आहे, म्हणजे त्याचा पुढचा येणारं पद, पुढची येणारी संज्ञा तुरटीची पूड ही होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, कांदा, लसूण, बटाटे. तर विद्यार्थी मित्रो, बटाटा ही भाजी आहे, तर मुळा हे त्याचं येणारं काय असणार आहे, पुढचं पद असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एक आकृती आपल्याला दिली आहे, त्याची कॉन्सिक्वेंट म्हणजे शेजारची जी आकृती आहे, पुढे बदलणारी जी आकृती आहे, तिच्यामध्ये ह्याची संख्या दुप्पट झालेली आहे. तर येणारं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, आपल्याला ऑप्शन 4 पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये होणारा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपलं जे येणारं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला ऑप्शन 4 हे पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, पुढील आकृतीत आपल्याला एकूण चौरसांची संख्या मोजायची आहे विद्यार्थी मित्रो. तर आपण इथे पाहू शकता, सर्वात बाहेरचा जो चौकोन आहे तो 1, त्यानंतर आतला चौकोन 2, त्यानंतर त्याच्या आतला चौकोन 3. तर विद्यार्थी मित्रो, हे चौकोन 3, त्यानंतर 4, 5, 6, 7, त्यानंतर आतले जे चौकोन आहेत 8, 9, खालचा 10, 11. तर विद्यार्थी मित्रो, एकूण 11 चौकोन आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर ऑप्शनमध्ये 11, 3 नंबर आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो. ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, रस्त्याच्या कडेवरील खालील चिन्हाचा अर्थ काय. तर आपल्याला एक चिन्ह दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रो, रस्त्याने जाताना आपल्याला जे जनरली पाहायला मिळतं त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. 1 डावे वळण, 2 उजवे वळण, 3 रस्ता बंद, 4 रस्ता समाप्त. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 उजवे वळण आपल्याला ह्या चिन्हाने दर्शवले जाते, जे की आपल्या मोबाईल स्क्रीनच्या उजव्या बाजूला असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील आकृतीमध्ये एक विशिष्ट क्रम आहे, तो क्रम पाहून आपल्याला येणारी आकृती सांगायची आहे. विद्यार्थी मित्रो, इथे एक झाडासारखं आपल्याला आकृती दिलेली आहे. तर तिला त्यात होणारा बदल म्हणजेच पुढचा बदल आपण पाहू शकता, इथली एक फांदी कमी झाली आहे, इथल्या 2 फांद्या कमी झाल्या आहेत, त्यानंतर परत इथली एक फांदी कमी झाली आहे, म्हणजे अजून फांदी कमी होऊन विद्यार्थी मित्रो अशा प्रकारची आकृती आपल्याला पाहायला भेटेल, जी की ऑप्शन 1 मध्ये असणार आहे. आपल्याला ऑप्शन 1 हे आपलं उत्तर पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आरशातील आकृती या घटकावर आधारित. तर RS हे 2 अक्षर आपल्याला आरशामध्ये कशी दिसतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 प्रमाणे ते आपल्याला दिसतील, म्हणजेच आपल्याला माहिती आहे अक्षरांचा क्रम तिथं बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. आरशाला खेटून जर असेल तर तो इकडच्या साईडला जाईल आणि यस त्या आरच्या जागेवर आरच्या साईडला येईल. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जो की आरशातील आकृती याच घटकावर आधारित आहे, काही अक्षर आपल्याला वर्तुळामध्ये दिली आहेत, तर ती आरशात पाहिल्यानंतर आपल्याला कशी दिसतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, आकृती 1 प्रमाणे ते आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रो, हे जे चिन्ह आहे ते पाण्यातील प्रतिबिंबाचं आहे, ही बाब आपण लक्षात घ्या. तर पाण्यातील प्रतिबिंबामध्ये जी आकृती असते विद्यार्थी मित्रो, ती खालच्या दिशेने झुकत असते, ही बाब आपण लक्षात घ्या. तर ऑप्शन 1 हे आपलं उत्तर ठरेल.
एम जे आहे ते आपल्याला डब्ल्यू सारखं दिसेल, पी जे आहे ते आपल्याला स्मॉल बी सारखं दिसेल, ए उलटं होईल आणि डब्ल्यू हे एम सारखं होईल. त्यानंतर पुढची पाण्यातील आकृती विद्यार्थी मित्रो, पक्षाची आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्यांनी ती आकृती कशी बदलेल हे सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. व्हिडिओ पॉज करून आपण उत्तर व्यवस्थितपणे चेक करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाची उत्तर पर्यायामधून निवडा, शोधा. तर विद्यार्थी मित्रो पाहूया ते आकृती काय सांगते. तर इथे 3 आपल्याला आकृत्यांचा समावेश दिलेला आहे, तो म्हणजेच वर्तुळ, त्यानंतर त्रिकोण, त्यानंतर चौकोन. तर विद्यार्थी मित्रो प्रश्न पहा. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये समान असणारा किंवा ज्याला आपण सामायिक असं म्हणत असतो, कॉमन असणारा अंक कोणता, म्हणजे तिन्ही घटकात जो समाविष्ट होतो. तर विद्यार्थी मित्र तुम्ही इथे पाहू शकता 4 हा अंक जो आहे तो वर्तुळामध्ये येतो, त्रिकोणामध्ये येतो आणि चौकोनात पण येतो, म्हणजे सगळ्यामध्ये तो समाविष्ट आहे. तर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. 1, 2, पर्याय 2, 5, पर्याय 3, 4 आणि 4, 6. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 ऑप्शन 3 जे आहे 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. विद्यार्थी मित्रो क्रमबद्ध आकृती या घटकांतर्गत परत एक आपल्याला आकृती दिली आहे. कॅपिटल एच नंतर ते उलटं झालं. काय उलटं झालं तर त्या एचच्या ऐवजी कॅपिटल ए आणि कॅपिटल ए आलं, तर एक ए सुलटं होतं, एक उलटं झालं. तर पुढे येणारे जे 2 अक्षर आहेत ते परत सारखे अक्षर येणार आहेत. तर कॅपिटल ई इथे आलेले आहेत. तर पुढचा अक्षर कसे असतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ए जसा इथे एक सोयीचा होता, एक उलटा होता, तसा यल आपल्याला ऑप्शन 3 पाहायला मिळतोय. त्याप्रमाणे आपल्याला आकृती आलेली पाहायला भेटेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुढील प्रश्नातील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी असेल हे आपल्याला सांगायचं आहे. कॅपिटल एन कॅपिटल बी कशी दिसतील. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला ते ऑप्शन 2 प्रमाणे दिसतील, म्हणजेच अक्षरे उलटं होतात आणि त्यांचा क्रम बदलतो. तर एनच्या जागेवर बी जाईल आणि बीच्या जागेवर एन येईल. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर असणार आहे. परत आरशातील आकृती एक सांगायची आहे विद्यार्थी मित्र आपल्याला, ती म्हणजेच ऑप्शन 4 प्रमाणे असणारी आकृती आपल्याला आपलं प्रतिबिंब असलेलं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ पॉज करून आपण ते चेक करू शकता, पाहू शकता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, सहसंबंध या घटकातून आपल्याला एक आकृती दिलेली आहे. तर या आकृतीमध्ये आपल्याला 4 वर्तुळ पाहायला मिळतात विद्यार्थी मित्र. एक मोठं वर्तुळ आहे आणि खाली छोटे 4 वर्तुळ आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, बाहेरच्या वर्तुळाची संख्या वाढली आणि आतले जे वर्तुळ होते त्यांची संख्या कमी झाली. इथे ती 4 होती, दुसऱ्या आकृतीमध्ये ती 3 झाली. तर विद्यार्थी मित्र परत येणारी क्रमबद्ध जी आकृती आहे त्यामध्ये काय झालं, बाहेरच्या वर्तुळाची संख्या आपल्याला वाढलेली पाहायला भेटते, आतली ती काय 4ला 4 कायम आहे. तर पुढे काय होईल, तर विद्यार्थी मित्र पुढे अजून एक वर्तुळ वाढेल आणि आतल्या वर्तुळाची संख्या काय होईल, 1ने कमी होईल. आणि तो ऑप्शनमध्ये विद्यार्थी मित्र आपल्याला जो पाहायला मिळतो ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. अशा प्रकारे क्रमबद्ध आकृत्या आपण काय करायच्या आहेत, शोधायच्या आहेत, त्यांची उत्तरं पाहायची आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, लपलेला भाग म्हणजेच हिडन डायग्राम, हिडन इमेज या घटकामधून आहे. तर आपल्याला एक प्रश्नाकृती दिलेली आहे. तर हिचा एक तुकडा भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पर्यायी आकृत्यामधून शोधायचा आहे, उत्तर आकृत्यामधून शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रो आकृती 4 ही आपल्या दिलेल्या प्रश्नाकृतीतील दडलेला लपलेला भाग होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्नाकृतीसारखी तंतोतंत्र ज्याला आपण आयडेंटिकल फिगर म्हणतो त्यासारखी दिसणारी आकृती आपल्याला काय करायची आहे, निवडायची आहे, शोधायची आहे. विद्यार्थी मित्र ही आकृती आपण त्यात उत्तर आकृतीच्या जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये शोधू शकता. पुढचा जो प्रश्न आहे, अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर विद्यार्थी मित्र आपला डायग्राम काय आहे, कंप्लीट द डायग्राम अशा प्रकारचा हा प्रश्न असतो. इथे काय भाग येईल हे आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रो. तर प्रश्नाकृती पाहिल्यानंतर उत्तर आकृतीत आपल्याला तो भाग शोधता येईल.
विद्यार्थी मित्रो, आकृती 1 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्रमबद्ध आकृती या घटकामधून 2 अक्षर दिलीत विद्यार्थी मित्रो. एक कॅपिटल एम आहे, एक कॅपिटल डब्ल्यू आहे. आकृती काय झालेली आहे, फिरलेली आहे. फिरल्यानंतर आकृती अशी होते. तर एक स्मॉल बी 2 अक्षर आपल्याला सारखेच दिलेले विद्यार्थी मित्रो, ते कसे होतील, म्हणजे आकृती परत काय होणार आहे, इकडे फिरणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ती आकृती फिरल्यानंतर येणारं उत्तर सांगायचं. तर विद्यार्थी मित्रो, इथं एम आणि डब्ल्यू ह्यांचे जे तोंड आहेत ते एकीकडे आहेत, एकमेकांकडे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर इथं ह्या अक्षरांचे पण बी आणि डी आपण त्यांना म्हणूया. तर ऑप्शन 2 प्रमाणे आपलं करेक्ट उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आकृती फिरणार आहे, कोणताही बदल होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याप्रमाणे आकृती फिरली तर ही आकृती तयार होते. पुढचा प्रश्न, पाणी जर H2O असेल, सहसंबंध कोरिलेशन या घटकामधून पाणी जर H2O असेल तर मीठ काय असेल, म्हणजेच विद्यार्थी मित्र रासायनिक सूत्र आपल्याला मिठाचं सांगायचं आहे. तर ऑप्शन 1 KCl, 2 NaOH, 3 NaCl, 4 HCl. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे मिठाचं जे सूत्र आहे, ज्याला आपण कॉमन साल्ट म्हणतो, ते NaCl हे होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अपूर्ण प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर ह्या आकृतीचा राहिलेला तुकडा कोणता, असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. तर तो आपल्याला उत्तर आकृत्यामधून काय करायचं आहे, शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 जो आहे, तो जो तुकडा आहे तिथे जर आपण बसवला तो करेक्ट बसेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रश्नाकृतीतील दडलेला, ज्याला आपण लपलेला भाग असं म्हणतो, तर लपलेला भाग पर्यायी आकृतीतून आपल्याला निवडायचा आहे, शोधायचा आहे. तर अगोदर आपल्याला प्रश्नाकृती पाहणं गरजेचं आहे. ती आकृती पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 आपल्याला करेक्ट लपलेला भाग पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, 4 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रो, विसंगत आकृती ओळखा. म्हणजे 3 आकृत्या सारख्या असणार आहेत, यापैकी एक आकृती वेगळी असणार आहे, चुकीची असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, सगळ्या आकृत्यांचं आपण अवलोकन केल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला एक पाहायला भेटतं की आकृती क्रमांक 3चा जो चेहरा आहे त्यामध्ये हे जे कानातले आहेत त्यामध्ये फरक आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याला खाली बेसमेंट आहे किंवा आपल्याला अशी रेष आहे हे म्हणता येईल. आणि बाकीचे कानातले काय आहेत विद्यार्थी मित्रो, ते खालून गोल आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ऑप्शन 3 चुकीची आकृती होय किंवा विसंगत आकृती होय. तर पुढचा प्रश्न, आपल्याला एक फुलपाखरासारखी आकृती दिली विद्यार्थी मित्रो. त्याच्या डाव्या पंखामध्ये 2 गोल आहेत, वर्तुळ आहेत, तर उजव्या पंखामध्ये 3 वर्तुळ आहेत. जर पहिल्यांदा तो फुलपाखरू फिरला तर तो असा होतो, म्हणजे ते इकडचे डावीकडचे वर्तुळ खाली येतात आणि उजवीकडचे वर्तुळ वरच्या साईडने जातात, म्हणजे 2 खाली 3 वरी असं जर होत असेल तर पुढच्या आकृतीत काय होईल विद्यार्थी मित्रो, इथं 3 वर्तुळ आहेत आणि वरती 2, म्हणजेच काय होणार आहे, तर 3 वर्तुळ असणारी जो भाग आहे तो खाली येणार आहे आणि दुसरा भाग वरती जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, आकृती आपण व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्याला आकृती क्रमांक 2 जो आहे, आकृती क्रमांक 3 विद्यार्थी मित्रो, 2 नाही, तर आकृती क्रमांक 3 जो आहे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर आकृती 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील आकृती पूर्ण करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडा. आपल्याला परत एक आकृती कंप्लीट करायची विद्यार्थी मित्रो. तर हिला कुठला पर्याय आपल्याला इथं जोडल्यानंतर आकृती पूर्ण होईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर व्यवस्थित आपण प्रश्नाकृती पाहिल्यानंतर ते आपल्याला कळेल. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 हे जर आपण तुकडा घेतला तर आपली आकृती तंतोतंत जुळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती काय करायची आहे, शोधायची आहे, सांगायची आहे. तर इथे जो चेहऱ्यासारखा भाग दिलेला आहे त्यासारखा भाग आपल्याला, त्यासारखा चेहरा आकृतीमध्ये, उत्तर आकृतीमध्ये कुठे दिसतोय ते सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 ही आपली करेक्ट आकृती ठरते. त्यानंतर पुढची तंतोतंत आकृती, तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 यामध्ये ऑप्शन 2 ही आपली करेक्ट आकृती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळाची संख्या आपल्याला काय करायची आहे, मोजायची आहे, काउंट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, स्क्रीनवरती आपण पाहू शकता वर्तुळ आपण
कोणत्याही साईडने मोजू शकता. 1 2 3 4 5 6. बाहेरच्या साईडने 6 वर्तुळ आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी मित्रो. त्यानंतर आतल्या साईडला 1 2 3 4 5 आणि परत 6, म्हणजे बाहेरून 6 आणि आतून 6 असे 12 वर्तुळ व विद्यार्थी मित्रो मध्यभागी 1 वर्तुळ म्हणजे 13 वर्तुळ आपल्याला इथे पाहायला मिळते. तर या आकृतीमध्ये 13 वर्तुळे आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो त्याचसारखा. पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत? ठोकळ्यांची संख्या आपल्याला मोजायची आहे विद्यार्थी मित्रो. तर इथे तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 आणि 5. तर इथे 5 आपल्याला ठोकळे दिसत आहेत समोरच्या लाईनमध्ये. परत दुसरी एक लाईन आहे. जसं विद्यार्थी मित्रो विटा ठेवलेल्या असतात आपल्या बांधकामाच्या, तसेच हे ठोकळे ठेवलेले आहेत. म्हणजे खाली जितके ठोकळे असतील तितकेच वरच्या रांगेमध्ये असतील, मागच्या रांगेमध्ये असतील, कुठल्याही रांगेत असतील हे लक्षात घ्या. त्यामुळे परत ही रांगेमध्ये 5, ह्या रांगेत 5, त्यानंतर इथे 5, त्यानंतर विद्यार्थी मित्रो इथे सुद्धा 5, त्यानंतर वरच्या रांगेत मात्र आपल्याला इथं 3च ठोकळे दिसत आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रो पहिल्या रांगेतले 5, त्यानंतर हे 5 10 15 20 25 आणि शेवटच्या म्हणजे वरच्या रांगेमधले 3 25 अधिक 3 28. तर विद्यार्थी मित्रो 28 आपल्याला इथं घनाकृती ठोकळे पाहायला मिळत आहेत. 28 उत्तर आपल्याला प्रश्नामध्ये आपल्या पर्यायामध्ये कोठे आहे ते शोधायचं आहे. 1 13 2 28 3 18 4 23. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 28 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब सांगायचं आहे विद्यार्थी मित्रो. एक आकृती आपल्याला दिलेली आहे, तिचं ऑब्झर्वेशन अगोदर करायचं आहे आणि ती आकृती पाहिल्यानंतर पाण्यातील प्रतिबिंब जे आहे ते कसं असणार आहे किंवा कोणत्या आकृतीत आपल्याला पाहायला मिळतं ते सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 ही जी आकृती आहे ते आपलं करेक्ट पाण्यातील प्रतिबिंब होय. पुढचा प्रश्न तंतोतंत आकृती ओळखा या घटकातून. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला एक आकृती दिलेली आहे, ती कशी दिसेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो सर्व आकृत्याचे अवलोकन केल्यानंतर आपल्याला ती ऑप्शन 3 प्रमाणे पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचा घटक विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न त्यामध्ये सहसंबंध या घटकातून आपल्याला प्रश्न आलेला. त्यामध्ये कॅपिटल M कॅपिटल L हे 2 अक्षर दिलेले आहेत. त्याचं उलटं झालं म्हणजे M जो होता तो W सारखा झाला, L जो होता तर तो मधल्या साईडने काय झाला टर्न झाला, वळाला. तर विद्यार्थी मित्रो आता S आणि Jचं काय होईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो S पण काय होईल उलटा होईल. तर उलटा कसा, असा जो S आहे विद्यार्थी मित्रो तो काय होईल खालून वरच्या साईडला आपल्याला गेलेला पाहायला भेटेल. म्हणजेच तो काय होईल ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्याला माहीत आहे सेक्शन चेंज होतात. तर 41 नंबरचा जो प्रश्न असतो विद्यार्थी मित्रो तो सामान्य ज्ञान या घटकातून असतो. तर भारतीय संविधान पूर्ण होण्यास किती कालावधी लागला हा पहिला प्रश्न जो की सामान्य ज्ञान या घटकातून आहे. ऑप्शन 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 3 वर्ष 6 महिने, 3 1 वर्ष 5 महिने, 4 1 वर्ष 11 महिने. विद्यार्थी मित्रो आपले भारतीय संविधान आपली राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस एवढा कालावधी लागला हे आपणास माहीत आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य कोणते? 1 राजस्थान, 2 महाराष्ट्र, 3 गोवा, 4 अरुणाचल प्रदेश. विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे जे नावामध्ये म्हणजे अक्षराने सुद्धा कमी अक्षर असणारं सगळ्यात लहान राज्य म्हणजेच गोवा राज्य होय. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो राजस्थान हे भारतातील सर्वात विस्तारित राज्य म्हणजेच क्षेत्रफळानुसार ते 1 नंबरला आहे, सर्वात मोठं विस्तारित असणारं राज्य. तर महाराष्ट्र राज्याचा विद्यार्थी मित्रो क्रमांक 3 क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर ऑप्शन 1 गोवा करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती? 1 कोकणी, 2 अहिराणी, 3 माडी, 4 मराठी. विद्यार्थी मित्रो आपल्याला सर्व परिचित असणारी मराठी ही महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा शासन भाषा होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो
जगातील सर्वात रुंद नदी कोणती? 1 नाईल, 2 ॲमेझॉन, 3 गंगा, 4 मिसुरी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 ॲमेझॉन ही जगातील सर्वात रुंद नदी आहे. तर आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रो, इजिप्तमधून उगम पावणारी नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे, जिची लांबी 8,000 किलोमीटरपेक्षाही लांब आहे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 ॲमेझॉन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? 1 पी.सी. अलेक्झांडर, 2 रमेश बैस, 3 भगतसिंह कोश्यारी, 4 सुशीलकुमार शिंदे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 रमेश बैस हे भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर आलेले म्हणजेच सध्याचे राज्यपाल होय. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, कारण राज्यपाल नेमकेच काही महिन्यापूर्वी चेंज झालेले आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? 1 डॉक्टर माशेलकर, 2 डॉक्टर गोवारीकर, 3 डॉक्टर अब्दुल कलाम आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, पृथ्वीसारखे अग्नीसारखे क्षेपणास्त्र ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये तयार झाले, मिसाईल तयार झाली, त्यांना आपण मिसाईल मॅन या नावाने ओळखतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 सप्टेंबर, 2 5 जून, 3 16 ऑक्टोबर, 4 8 मार्च. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 8 मार्च करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? 1 महात्मा फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 राजाराम मोहन रॉय. तर विद्यार्थी मित्रो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन, तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न त्यावरही येऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते? 1 मरीन पॉईंट, 2 कन्याकुमारी, 3 इंदिरा पॉईंट, 4 नावा जे की बंदर आहे, नावा शेवा आपल्या ओळखीचा आहे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 इंदिरा पॉईंट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्रात, 2 गुजरातमध्ये, 3 राजस्थानमध्ये, 4 आसाममध्ये. विद्यार्थी मित्रो एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क हे आसाममध्ये आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन सिटी असे म्हणतात? 1 मुंबईला, 2 बँगलोरला, 3 कलकत्त्याला आणि 4 चेन्नईला. विद्यार्थी मित्रो ज्याला आपण कॉम्प्युटर हब असं म्हणतो, ऑप्शन 2 बँगलोर हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? 1 मूक, 2 MSCIT, 3 स्वयं, 4 1 व 3. विद्यार्थी मित्रो मूक व स्वयं ह्या 2 वेबसाईट ज्या आहेत यावरती आपल्याला मोफत असणारे प्रशिक्षण कोर्स पाहायला भेटतात. तर ऑप्शन 4 1 व 3 करेक्ट उत्तर आहे. तर MSCIT विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राचा जरी कोर्स असला तरी हा मोफत नाही, हे लक्षात घ्या. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सर्वप्रथम महिला मुख्यमंत्री म्हणजे स्त्री मुख्यमंत्री कोणत्या किंवा कोणती? ऑप्शन 1 सुचिता कृपलानी, 2 सरोजिनी नायडू, 3 राबडी देवी, 4 ममता बॅनर्जी. विद्यार्थी मित्रो सुचिता कृपलानी ह्या पहिल्या स्त्री मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक कोणी लिहिले? 1 रोमिला थापर यांनी, 2 अरुंधती रॉय यांनी, 3 विना गावणकर यांनी, 4 विना पाटील यांनी. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 अरुंधती रॉय यांनी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक लिहिलं, जे की एक पुरस्कारप्राप्त पुस्तक आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? 1 मोर, 2 हंस, 3 हरियाल, 4 मैना. विद्यार्थी मित्रो ज्याला आपण हिरवं कबूतर ग्रीन पिजन असं म्हणतो, तर हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी म्हणजेच स्टेट बर्ड होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, NEP चे पूर्ण रूप ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणतो, फुल फॉर्म डॅश डॅश हे होय. तर त्याचा फुल फॉर्म सांगायचा आहे. 1 नेटिव्ह एज्युकेशन पॉलिसी, 2 नॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिसी, 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि 4 नन ऑफ दिस ज्याला आपण यापैकी नाही असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण धोरण होय.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? 1. रॉबर्ट हुक यांना, 2. सार्को सॅबिन यांना, 3. लुईस पाश्चर यांना आणि 4. एडवर्ड जेनर यांना. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 एडवर्ड जेनर यांनी देवीची लस शोधून लसीकरणाचा पाया घातला, त्यामुळे आपण त्यांना लसीकरणाचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2. राधाकृष्णन सर्वपल्ली, 3. व्ही व्ही गिरी, 4. झाकीर हुसेन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ताजमहल कोठे स्थित आहे? 1. पुणेमध्ये, 2. फतेपूर सिक्रीमध्ये, 3. आग्र्यामध्ये, 4. हैदराबादेत. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 यमुना नदीच्या काठावर ताजमहल आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे तो आग्रा येथे स्थित आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुण्यामध्ये लाल महल, तर फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा व हैदराबाद येथे चार मिनार आपल्याला पाहायला मिळतात. हेही बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? 1. कला क्षेत्राशी, 2. चित्रपट, 3. क्रीडा, 4. साहित्य. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 क्रीडा या क्षेत्राशी निगडित असणारा मानाचा असणारा अर्जुन पुरस्कार आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? 1. जवाहरलाल नेहरू यांनी, 2. महात्मा गांधींनी, 3. विनोबा भावे यांनी, 4. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधींचे आत्मचरित्र होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सर्वात हलका धातू कोणता? 1. लिथियम, 2. ॲल्युमिनियम, 3. आयरन ज्याला आपण लोखंड असं म्हणतो आणि 4. सोडियम. विद्यार्थी मित्रो, लिथियम ऑप्शन 1 हे करेक्ट उत्तर होय. तो जगातील सर्वात हलका धातू होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की इतिहास या घटकामधून आहे. भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण? 1. लॉर्ड माउंटबॅटन, 2. लॉर्ड क्लाईव्ह, 3. लॉर्ड डलहौसी, 4. लॉर्ड कर्झन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 लॉर्ड माउंटबॅटन ज्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक सुविधा भारतामध्ये लॉन्च झाल्या आल्या. तर ऑप्शन 1 भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे होय. पुढचा प्रश्न, मानवी हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? 1. 80, 2. 120, 3. 72, 4. 100. तर विद्यार्थी मित्रो, सरासरी 72 हृदयाचे ठोके आपल्याला दर मिनिटाला झालेले पाहायला मिळतात. त्यामध्ये कमी किंवा जास्त प्रमाण होत असते. तर आपल्या कृतीनुसार हृदयाचे ठोके कमी जास्त होत असतात. तर ऑप्शन 3 सरासरी 72 ठोके आपल्याला दर मिनिटाला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? ज्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. तर ऑप्शन 1 H2O2, 2 H2O, 3 HCl, 4 O3. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 H2O हे पाण्याचे रेणुसूत्र. H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर विद्यार्थी मित्रो, O3 म्हणजेच ओझोन होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात लांब नदी कोणती? 1. नाईल, 2. ॲमेझॉन, 3. थेम्स, 4. गंगा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 नाईल करेक्ट उत्तर आहे. तर ऑप्शन 3चं जे थेम्स हे जे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रो, तर ब्रिटनमधील ज्या आपण इंग्लंड असं म्हणतो, तर इंग्लंडमधील ही नदी असून जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे, जी की लंडन या शहराजवळून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 1 आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर म्हणजेच लांब नदी नाईल ही होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पाण्याचा गोठणबिंदू किती डिग्री सेल्सिअस आहे? 1. 100, 2. 0, 3. 75, 4. 80. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, पाणी कोणत्या तापमानाला गोठत असते ते बर्फात रूपांतरित होते, असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 2 0 करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे 100 डिग्री सेल्सिअसला पाण्याची वाफ होत असते, म्हणजेच व्हेपर्स होत असतात. त्याला आपण उकळण्याचा बिंदू म्हणजेच उत्कलनांक बिंदू असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस हा होय. पुढचा प्रश्न जो की सेकंड लास्ट आहे, मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते? 1. 100, 2. 200, 3. 206, 4. 270. विद्यार्थी मित्रो, मानवी शरीरात हाडांची संख्या जी आहे ती 206 ही होय. तर
लहान मुलामध्ये आपल्याला 270पेक्षा जास्त हाडे पाहायला मिळतात, परंतु विद्यार्थी मित्रो जसं जसं वय वाढत जातं ते हाडे जुळतात आणि संख्या त्यांची कमी होऊन आपल्याला 206 पाहायला मिळते. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की आपल्या सामान्य ज्ञान या घटकातील आहे. तर अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले? 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. डॉक्टर अब्दुल कलाम, 3. पु ल देशपांडे आणि 4. डॉक्टर गोवारीकर. विद्यार्थी मित्रो अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र म्हणजेच अग्निपंख ज्याला आपण विंग्स ऑफ फायर असं म्हणतो, त्याचा इंग्रजी तो अनुवाद आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 डॉक्टर अब्दुल कलाम करेक्ट उत्तर होय. 71वा प्रश्न विद्यार्थी मित्रो सेक्शन चेंज झालेला आहे. कुठलीही सूचना न मिळता सेक्शन चेंज होतो, त्याला कुठेही अशा रेषा वळलेल्या नाहीत किंवा सेक्शन 3 सेक्शन बुद्धिमत्ता असं कुठेही लिहिलेलं तुम्हाला आपल्या ऑनलाईन परीक्षेत सापडणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. फक्त संख्येवरूनच म्हणजेच नंबरवरूनच आपल्याला काय करता येतं, पाहता येतं की हा प्रश्न कोणत्या सेक्शनचा असू शकेल. पहिले 1 ते 40 जे प्रश्न आहेत ते बुद्धिमत्तेचे असणार आहेत. 41 ते 70 हे सामान्य ज्ञानाचे प्रश्न असणार आहेत आणि 71 ते शेवटचा प्रश्न म्हणजेच 100वा प्रश्न हे आपला तिसरा घटक कल चाचणी म्हणजेच शिक्षक चाचणी, शिक्षक अभिव्यक्ती याला आपण इंग्रजीत टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणतो, या घटकातील असणार आहे. तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्र म्हणजेच 71 क्रमांकाचा शिक्षक वर्गात प्रश्न विचारतात. कशासाठी? 1. विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यासाठी, 2. शिस्त पाळण्यासाठी, 3. विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि 4. शिकवणे सुरू करण्यासाठी. विद्यार्थी मित्रो शिकवणे सुरू करण्यासाठी हेही आपल्याला उत्तर वाटू शकतं, परंतु सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, ते वेधून घेणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी आपण कसे प्रेरित केले पाहिजे? 1. त्यांच्या कृतीला दाद देऊन, 2. आकस्मिक अभ्यास देऊन, 3. त्यांना शिक्षा देऊन, 4. त्यांना रागवून. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 त्यांनी जर एखादी चांगली कृती केली तर तिला विशिष्ट दाद देणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळते, ही बाब आपण लक्षात घ्या. आणि तो एक क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा असू शकतो, त्याला जीवनभर प्रेरणा देणारा असू शकतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न मूलभूत शिक्षण योजनेचा उद्देश काय आहे? 1. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, 2. शिक्षणाचे व्यावसायिकरण करणे, 3. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करणे आणि 4. सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी करणे. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करणे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रम हा मूलभूत शिक्षणावर काय आहे त्याचा घटक आहे, त्याचा आत्मा आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्या 6वीच्या वर्गातील एक मुलगा 10वीच्या मुलींच्या गटात वावरतो, तुम्ही काय कराल? 1. त्याला शिक्षा कराल, 2. मुलींना हळूहळू त्या मुलास गटातून दूर करण्यास सांगाल, 3. त्याच्या पालकांना कळवाल, 4. मुख्याध्यापकांना कळवाल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 मुलींना हळूहळू त्या गटातून तो मुलगा बाहेर काढून देण्यास म्हणजे त्याला दूर करण्यास सांगाल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो निरोप समारंभात काही विद्यार्थी तुम्हाला फोटो काढण्यास बोलावत आहेत, तुम्ही काय कराल? 1. फोटो काढणे वायफळ आहे असे त्यांना सांगाल, 2. त्यांना फोटो न काढण्याचा सल्ला द्याल, 3. त्यांना फोटोत आनंदाने सहभागी व्हाल आणि 4. तुम्ही कोणतीही भूमिका घेणार नाहीत म्हणजे तटस्थ भूमिका घ्याल. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 त्यांच्या फोटोमध्ये सहभागी होऊन एखादा फोटो काढायला निश्चितच काहीही हरकत नाही. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्या शाळेत मुले इतरत कचरा टाकताना दिसत आहेत म्हणजे विशिष्ट जागेवर कचरा न टाकता कुठेतरी दुसरीकडे ते कचरा टाकायले, तर तुम्ही काय कराल? 1. त्यांना शिक्षा कराल, 2. तुम्हीसुद्धा कचरा टाकाल, 3. मुख्याध्यापकांना कचराकुंडीची व्यवस्था करण्यास सांगाल आणि 4. कचरा टाकण्यास काहीही हरकत नाही असं समजाल. विद्यार्थी मित्रो आपण मुख्याध्यापकांना विनंती करून अधिक कचराकुंड्यांची संख्या वाढवण्यास सांगू आणि यामुळे जागोजागी आपल्याला कचराकुंड्या जर असतील तर जास्त दूर कचरा जाण्याची गरज नाही आहे, त्यामुळे कचरा निश्चितपणे कुंड्यामध्ये टाकला जाईल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अभ्यासक्रमपूरक उपक्रमांची जबाबदारी जसे विविध कार्यक्रम असतात, विविध बाबी आपल्याला काय करायचे असतात राबवायचे असतात, तर ह्याची जबाबदारी कोणाकडे दिली जावी असा हा प्रश्न. 1. मुख्याध्यापकाकडे, 2. या कामासाठी ज्या शिक्षकाची नियुक्ती केली आहे त्याच्याकडे, 3. त्यात रस घेणाऱ्या शिक्षकाकडे आणि 4. ती जबाबदारी कोणालाही न देता सगळ्यांनी वाटून घ्यावी म्हणजे सर्व शिक्षकाकडे ती जबाबदारी थोडी थोडी द्यावी.
विद्यार्थी मित्रो, ती जबाबदारी कोणाला तरी एकालाच देणं गरजेचं आहे. म्हणजे ती सगळ्यांना वाटून देता येणार नाही, दोघांमध्ये तिघांमध्ये वाटून देता येऊ शकते. तर आपल्याला ऑप्शन 3 करेक्ट उत्तर पाहायला मिळतो. एकानेच ती जबाबदारी घेतली, ज्याला त्यात रस आहे, तर तो अधिक चांगल्या प्रकारे काय करेल, त्याला न्याय देईल, ती पार पाडेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डॅश डॅश ही औपचारिक शिक्षणाची केंद्रे आहेत. म्हणजे औपचारिक शिक्षण आपल्याला माहीत आहे, ज्याला टाईम टेबल असतो, परीक्षा असते, कालावधीत संपायचं असतं, त्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो. तर अनौपचारिक शिक्षण जे आहे विद्यार्थी मित्रो, ते कधीही संपत नसतं, ते निरंतर असतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर ऑप्शन 1 शाळा, 2 महाविद्यालये ज्याला आपण कॉलेज म्हणतो, 3 विद्यापीठे ज्याला आपण युनिव्हर्सिटी म्हणतो, आणि 4 वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रो, ह्या सगळ्यांचा अभ्यासक्रम फिक्स असतो, त्यांना एक विशिष्ट कालावधी असतो आणि त्यांच्या परीक्षा होत असतात. म्हणजेच वरील सर्व ही औपचारिक शिक्षणाची केंद्रे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, डॅश डॅश हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. तर कोणतं काम शिक्षकाला प्रामुख्याने करावे लागतं? 1 परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणं, 2 परीक्षेचा निकाल चांगला लावणं म्हणजे उत्कृष्ट लावणं, 3 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, आणि 4 विद्यार्थ्याच्या चुकीबद्दल त्यांना शिक्षा म्हणजेच शासन करणे. विद्यार्थी मित्रो, शिक्षकाचं मुख्य काम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हेच आहे. तर शिक्षक हे फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षणात प्रत्येक स्तरासाठी विशिष्ट कालावधी असतो. कोणत्या शिक्षणामध्ये? आताच आपण सांगितलं विद्यार्थी मित्रो, तर क्रमबद्ध अभ्यासक्रम, त्यानंतर वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा मूल्यमापन आपण ज्याला म्हणतो, तर ते औपचारिक शिक्षणाची लक्षणे आहेत, उद्दिष्टे आहेत. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 औपचारिक शिक्षण, 2 अनौपचारिक शिक्षण, 3 सहज शिक्षण, 4 अविधिक शिक्षण. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 औपचारिक शिक्षण आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, शिक्षित लोकांमध्ये अशिक्षित लोकांपेक्षा काय जास्त कमी पाहायला भेटते ते पुढे पाहूया. लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त आहे, 2 लोकसंख्या वाढीचे प्रमाण कमी आहे, 3 लोकसंख्या वाढीचे प्रमाण सारखेच आहे, आणि 4 लोकसंख्या वाढीच्या प्रमाणाबद्दल काहीही निष्कर्ष सांगता येणार नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जो आहे, तर शिक्षित लोकांमध्ये अशिक्षित लोकांपेक्षा लोकसंख्या वाढीचं प्रमाण काय असतं? कमी असतं, नियंत्रित असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, SPC म्हणजे काय? परीक्षेतील गैरप्रकारामुळे संबंधित विषयाची संपादनूक रद्द करणे, 2 परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्याची संबंधित संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द करणे, पुढचं परीक्षेतील गैरप्रकारास आळा घालणे, आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, आपण रेस्ट्रिक्ट करणे असं ज्याला म्हणत असतो, तर ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्या विषयातून त्या विद्यार्थ्याला त्या दिवसापुरतं एका दिवसापुरतं बसवून न देणे हे SPC आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्याची पूर्ण परीक्षेची जी संपादनूक आहे, म्हणजे पूर्ण परीक्षा सर्व पेपरला त्याला बसवून देणं किंवा राहिलेली पुढच्या सर्व पेपरला त्याला बसवून देणं, ह्याला आपण WPC असं म्हणतो. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. एकच पेपरला न बसू देणं SPC आहे, तर राहिलेल्या सगळ्या पेपरला न बसू देणं हे WPC आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षकाला निवडणूक लढवायची असेल तर काय करावं लागेल? 1 शाळा व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, गरज असते. 2 शाळेच्या व्यवस्थापनाच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. 3 शाळेच्या मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगीची गरज असते. आणि 4 कोणाच्याही परवानगीची गरज नसते. विद्यार्थी मित्रो, शिक्षकाला कुठलीही निवडणूक लढवता येते. ती लढवायची असेल तर त्याला संस्थेची म्हणजेच व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज असते. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, बोधात्मक वर्तन बदलाला डॅश डॅश असेही म्हणतात. 1 भावात्मक वर्तन बदल, 2 ज्ञानात्मक वर्तन बदल, 3 क्रियात्मक, 4 मूल्यात्मक. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 ज्ञानात्मक, ज्याला आपण कॉग्निटिव्ह असं म्हणत असतो, तर वर्तन बदल म्हणजेच बोधात्मक वर्तन बदल होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्याच्या गैरहजेरीच्या सोयीसंदर्भात आपण काय कराल? 1 मुख्याध्यापक आणि पालकांनी याची काळजी घेण्याची गरज आहे, आपलं काहीच काम नाही असं आपण मानाल. 2 शाळेच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या शिस्तीनुसार त्या विद्यार्थ्यावर कार्यवाही करावी असं तुमचं मत असेल. 3 शिक्षकांनी ती गंभीर समस्या समजून घ्यावी. आणि 4 त्यांना नियमित विद्यार्थ्यापेक्षा जे विद्यार्थी ॲबसेंट राहतात, गैरहजर असतात, त्यांना कमी दर्जा द्यावा. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. तर आपल्याला ही समस्या समजून घेऊन आपण
शिक्षक वर्ग शिक्षक या नात्याने काय करायचं आहे तर विद्यार्थ्याची नियमित तो शाळेत कसा येईल याची काळजी घ्यायची आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अभ्यासक्रमातील उपक्रमांच्या घटनेची जबाबदारी कोणाकडे ठेवावी? 1 मुख्याध्यापकाकडे, 2 या कामासाठी ज्या शिक्षकाची नियुक्ती केली, 3 त्यात रस घेणारे शिक्षक आणि 4 सर्व शिक्षक. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 त्यात रस घेणारे शिक्षक करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकामध्ये गंभीर दोष असतो कोणता? शारीरिकदृष्ट्या अपंग असणे, 2 निम्न सामाजिक स्थितीतून तो आलेला असणे, 3 कमकुवत व्यक्तिमत्व असणे आणि 4 अपरिपक्व मानसिक विकास झालेला असणे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाचे यश कशावर अवलंबून आहे? 1 विद्यार्थ्याची उच्च कामगिरी, 2 विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचे चांगले गुण, 3 त्याची किंवा तिची चांगली शिकवण आणि 4 शिक्षकाचे चांगले चारित्र्य. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 शिक्षकाचे चांगले चारित्र्य हा 1 नंबरचा गुण आहे, तर 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुमच्या शाळेत दीपावली यात्रा आयोजित केलेली आहे, जत्रा आयोजित केली आहे, तर तुम्ही काय कराल? तुमचा रोल काय असेल? 1 फक्त जत्रेला भेट देण्यासाठी जाल, 2 कार्यात सहभागी व्हाल, 3 काहीतरी विकण्यासाठी एक दुकान घ्याल आणि 4 पाहुण्यांना मोफत पाणी तुम्ही तिथे द्याल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 कार्यात भाग घेणे हे आपल्याला गरजेचं आहे, कारण आपण त्या शाळेतील शिक्षक आहोत. तर विद्यार्थी मित्रो पुढचा जो प्रश्न आहे, शिक्षक असावा तो कसा असायला पाहिजे? 1 प्रामाणिक, 2 मेहनती, 3 कर्तव्यदक्ष, 4 वक्तशीर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतील जर शिक्षक कर्तव्यदक्ष असेल तर. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणाची गुणवत्ता कशावर अवलंबून असते? 1 पायाभूत सुविधेवर, 2 आर्थिक तरतुदीवर, 3 आंतरराष्ट्रीय समर्थनावर आणि 4 शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता. तर विद्यार्थी मित्रो शिक्षकांची शैक्षणिक जी अर्हता आहे त्यावर ह्या बाबी अवलंबून असतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मूलभूत शिक्षणाची कल्पना कोणी मांडली? 1 डॉक्टर झाकीर हुसेन यांनी, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 महात्मा गांधी यांनी, 4 रवींद्रनाथ टागोर यांनी. विद्यार्थी मित्रो मूलभूत शिक्षण जे मुलांना काहीतरी स्किल देईल, स्किल डेव्हलप शिक्षण महात्मा गांधी यांची योजना, महात्मा गांधी यांची संकल्पना होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक आहे? 1 शाळेच्या पायाभूत सुविधा, 2 वर्गव्यवस्था, 3 पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य, 4 विद्यार्थी उपलब्धी पातळी. विद्यार्थी मित्रो तुमच्या शाळेत किती विद्यार्थी उपलब्ध आहेत ही एक सर्वात महत्त्वाची जमेची बाजू असते, त्यावरून तुमच्या शाळेची गुणवत्ता ठरते, त्याचं एक ते सूचक होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे काय? 1 मेहनतीची सूचना, 2 ग्रंथालयातील पर्यवेक्षी अभ्यास ज्याला आपण सुपरवाइज स्टडी म्हणतो, त्यानंतर खाजगी शिकवणीसाठी सूचना म्हणजे ट्युशनसाठी आपण त्यांना सूचना देणे, आणि 4 त्यांना निदान म्हणजे ॲनालायसिस करणं शिकवणे. विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांना ॲनालायसिस करणं शिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातूनच त्यांना सर्व प्रश्नांची उकल होते, ते प्रश्न सोडवू शकतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्यांची क्षमता कशी मोजतात? 1 विद्यार्थ्याच्या पालकांना विचारून, 2 विद्यार्थ्यासाठी तपासणी करून, 3 पॅरासोलला विचारून म्हणजे त्याच्या शेजारील विद्यार्थ्याला विचारून, आणि 4 विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण कामाचे विश्लेषण करून. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 त्या विद्यार्थ्याची आपल्याला तपासणी करता येईल. कशी करता येईल? घटक चाचणी असेल, तोंडी परीक्षा असेल किंवा सामायिक वार्षिक परीक्षा असेल, तर या बाबीतून आपण त्याची मूल्यमापन करू शकतो, तर त्याची क्षमता जाणू शकतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गविभागातील म्हणजेच वर्गातील शिक्षणासाठी अध्यापनासाठी काय आवश्यक आहे? 1 विद्यार्थ्यांची उत्सुकता, 2 योग्य वातावरण, 3 प्रगत शिक्षक, 4 वरील सर्व. विद्यार्थी मित्रो ह्या सर्व बाबी असतील तर अध्यापनासाठी निश्चितच सुलभता येते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या टप्प्यावर मुलांना अनेकदा शाळेत समायोजन करण्यास समस्या येतात, अडचणी येतात? 1 प्रीस्कूलमध्ये, 2 बालपणात, 3 सामाजिक विकासपूर्व काळामध्ये आणि 4 मधल्या बालपणात. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 प्रीस्कूल कालावधी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेत गैरहजर राहून पळून जाणे यामुळे होते का? कशामुळे होते? आपल्याला कारण सांगायचं आहे. 1 कुचकामी असणारे शिक्षक, 2 अभ्यासात रस नसणारे विद्यार्थी, 3 अध्यापनाची कमकुवत पद्धत आणि 4
वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व प्रोबॅबल म्हणजेच शाश्वत कारण आपल्याला पाहायला भेटतात. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, सेकंड लास्ट क्वेश्चन. आपल्याला माहीत आहे 100 प्रश्नाची आपली ही परीक्षा असते. त्यापैकी 99वा प्रश्न, शिक्षणासाठी संशोधन आणि प्रशिक्षणासाठी राज्यस्तरीय परिषद कोणती आहे? 1 NCERT, 2 SCERT, 3 डाएट, 4 ACB. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 NCERT आपलं करेक्ट उत्तर होय. तर शिक्षणाचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात हे काय करत असतं, आराखडे तयार करतं. विद्यार्थी मित्रो, आपल्या आजच्या प्रश्नावलीमधला म्हणजेच प्रश्नपत्रिका 6 मधला शेवटचा आणि 100वा प्रश्न, शाळेच्या संरचनेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? 1 विद्यार्थ्याची, 2 शिक्षकाची, 3 शैक्षणिक समिती अध्यक्षाची आणि 4 मुख्याध्यापकांची. विद्यार्थी मित्रो, शाळेतील सर्व ज्या स्कीम असतात, योजना असतात, शाळेतील सर्व बाबी असतात, त्याचं मार्गदर्शन, त्याचं कार्यवाहता सगळी ही मुख्याध्यापकाकडे असते. ऑप्शन 4 मुख्याध्यापक करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे ही आजची आपली प्रश्नावली येथे संपते. तर लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये, म्हणजेच पुढच्या 100 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. विद्यार्थी मित्रो, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. परीक्षा एकदम जवळ आलेली आहे. निश्चितच आपल्याला या प्रश्नावलीचा फायदा होईल. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.